ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आतापर्यंत आपण डायहॅलाइड्स बघितलं होतं. आता आपण बघणार आहे ट्रायहॅलाइड्स. ट्रायहॅलाइड्स म्हणजे CH(X3). या Xच्या जागेवर क्लोरीन असू शकतो, ब्रोमीन असू शकतो किंवा आयोडीन असू शकतो. जर त्याच्या जागेवर क्लोरीन असेल तर येईल CHCl3. ब्रोमीन असेल तर CHBr3. आयोडीन असेल तर CHI3. याला म्हणतो आपण क्लोरोफॉर्म. याला आपण म्हणतो ब्रोमोफॉर्म आणि याला आपण म्हणतो आयोडोफॉर्म. हा झाला क्लोरोफॉर्म, हा झाला ब्रोमोफॉर्म, हा झाला आयोडोफॉर्म. तर आपण याच्या आता मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघणार आहे. तर याची पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन आहे फ्रॉम मिथेन. आता मी तुम्हाला क्लोरोफॉर्म तयार करून दाखवतो फ्रॉम मिथेन. फर्स्ट मेथड फ्रॉम मिथेन. मिथेनचा फॉर्म्युला काय आहे? CH4. ऑलरेडी ही रिॲक्शन तुम्ही बघितलेली आहे. याचा जर आपण क्लोरीन टाकलं Hμ और डिफ्यूज सनलाइट जी जर ही रिॲक्शन केली इन डिफ्यूज्ड सनलाइट तर काय होईल? इथून एक हायड्रोजन आणि एक Cl बाहेर जाईल आणि एक Cl आत येईल तर तयार होईल CHCl3. सॉरी CH3Cl. बरोबर. याच्यात परत जर क्लोरीन टाकलं तुम्ही परत एक HCl बाहेर येईल म्हणजे तयार होईल CH2Cl2. बरं का. आणखीन एकदा क्लोरिनेशन केलं तर तयार होईल CHCl3 दॅट इज क्लोरोफॉर्म. आणि आणखी एकदा क्लोरीन टाकलं तर CCl4. इथे HCl बाहेर जाईल आणि इथे HCl बाहेर जाईल तर हा झाला क्लोरोफॉर्म. काय? CHCl3. काय झाला? हा क्लोरोफॉर्म झाला. समजतं? तर ही होती फर्स्ट मेथड. सेकंड मेथड आहे जे ऑलरेडी मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये शिकवलं आहे. त्याचं नाव आहे हॅलोफॉर्म रिॲक्शन. माझं प्रिवियस व्हिडिओज बघायचे हॅलोफॉर्म रिॲक्शनवर. ते तिथं मी तुम्हाला हॅलोफॉर्म त्याच्यात आयोडोफॉर्म येलोइश PPT असते ती रिॲक्शन खूप महत्त्वाची हॅलोफॉर्म रिॲक्शन. ओके. तर दुसऱ्या मेथडवर डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे त्याचं नाव आहे हॅलोफॉर्म. तिसरं आहे प्रिपरेशन ऑफ प्युअर क्लोरोफॉर्म CHCl3. दिसतंय बोर्डवर? ओके. पुढली मेथड आहे प्रिपरेशन ऑफ प्युअर क्लोरोफॉर्म फ्रॉम क्लोराल. आता हे क्लोराल काय असतं? तुम्हाला ॲसिटाल्डिहाइड माहिती आहे. काय ॲसिटाल्डिहाइड? CH3C डबल बॉन्ड OH. CH3C डबल बॉन्ड OH. या हायड्रोजन ऐवजी जर क्लोरीन असेल तर त्याला क्लोरल असं म्हणतात. हे Al म्हणजे काय? अल्डिहाइड. तर मी या हायड्रोजन ऐवजी इथं क्लोरीन टाकतो, इथं क्लोरीन टाकतो, इथं क्लोरीन टाकतो. याला काय म्हणतो आपण? क्लोरल. याची रिॲक्शन किंवा आपण हायड्रेटेड क्लोरल घेतलं. हायड्रेटेड म्हणजे डेफिनेट वॉटर मॉलिक्यूल त्याच्या संग असोसिएटेड असतात. तर क्लोरल संग किती मॉलिक्यूल असोसिएटेड असतात? 2 वॉटर मॉलिक्यूल म्हणून .2H2O. याची रिॲक्शन मी NaOH संग जर केली तर बघा बॉन्ड इथून तोडायचा, इथला H याला जॉईन होईल म्हणजे कंपाऊंड तयार होईल CHCl3. इथला जो हायड्रोजन आहे तो याला जॉईन करून द्यायचा. तर जॉईन केल्यानंतर काय तयार होतं? CHCl3. आणि हा ON ने त्याला जॉईन करायचा म्हणजे इथं तयार होईल HC डबल बॉन्ड ONA. याला आपण म्हणतो सोडियम फॉर्मेट. आणि हा 2 वॉटर मॉलिक्यूल आहे असंच प्लस 2H2O. तर याच्यापासून आपण एकदम प्युअर क्लोरोफॉर्म तयार करू शकतो फ्रॉम क्लोरल. समजतं?
तर याच्यानंतर आपण काय बघणार आहे, याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघणार आहे. तर क्लोरोफॉर्म हे कलरलेस लिक्विड आहे, स्वीट स्मेल आहे त्याचा, म्हणजे स्वीट ऑर्डर आहे. पण जर हाय इंटेन्सिटीनं आपण जर क्लोरोफॉर्म इनहेल केला तर आपल्याला चक्कर येऊ शकतो किंवा आपण बेशुद्ध पडू शकतो. क्लोरोफॉर्म जर हाय डोसमध्ये घेतला तर बेशुद्ध पडू शकतो. क्लोरोफॉर्म हा कलरलेस आहे, इनसोल्युबल इन वॉटर आहे, वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाही, पण ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये तो डिझॉल्व होतो. तर हे होतात त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज. आता आपण बघणार आहोत त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. हा जो क्लोरोफॉर्म आहे तो जर एअर किंवा ऑक्सिजनच्या संपर्कात आला तर एक गॅस तयार होतं ज्याला आपण म्हणतो फॉजिन. फॉजिन काय, हा एक गॅस आहे आणि हा एक पॉयझनस गॅस आहे. तर क्लोरोफॉर्म बघा, इनिशियली काही वर्षापूर्वी क्लोरोफॉर्म आहे ॲनेस्थेसिया म्हणून वापरलं जात होतं, म्हणजे भूल देण्यासाठी वापरला जात होता. आणि तो जर पॉयझनस झाला तर पेशंटसाठी ते डेंजरस असतं. तर त्याला पॉयझनस होऊन द्यायचं न देण्यासाठी काय आपण प्रिकॉशन घेऊ शकतो हे मी तुम्हाला सांगतो. पहिलं, हा फॉजिन काय हे आपण बघू. आता क्लोरोफॉर्मचं सगळ्यांना स्ट्रक्चर माहिती आहे, CH Cl 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 CHCl3 काय क्लोरोफॉर्म आहे. याचं एअर किंवा ऑक्सिजनमध्ये याचं ऑक्सिडेशन होतं, म्हणजे हा जो ऑक्सिजन आहे तो इथं जॉईन होईल आणि काय कंपाऊंड तयार होईल, COH Cl Cl Cl. हा एकदम अनस्टेबल कंपाऊंड आहे. तर हे 2 इलेक्ट्रॉन इथं जातील आणि इथून Cl बाहेर जाईल, म्हणजे हा H आणि हा Cl इथून बाहेर जाईल. हा HCl बाहेर गेल्यानंतर काय राहतं, C डबल बॉन्ड O Cl Cl. यालाच आपण काय म्हणतो, फॉजिन. यालाच कोणता गॅस म्हणतो आपण, फॉजिन. हा पॉयझनस असतो कारण एअर आणि ऑक्सिजनमध्ये या क्लोरोफॉर्मचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर असं इंटरमिडिएट कंपाऊंड तयार होतं, पण हा अनस्टेबल आहे, म्हणून इथून H आणि इथून Cl म्हणजे HCl बाहेर जाईल आणि काय तयार होतं, फॉजिन. फॉजिन तयार होऊन नाही यासाठी काय प्रिकॉशन घेतली जाते. केमिस्ट्री लॅबमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर क्लोरोफॉर्म किंवा कोणतंही केमिकल कलर बॉटल्समध्ये ठेवलं जातं. कलर बॉटल म्हणजे आपण त्याला ॲम्बर कलर्ड बॉटल म्हणतो. काय म्हणतो आपण, ॲम्बर्ड कलर्ड बॉटल. जरा रेडिश बॉटल असतात ते काय करतात, सनलाईटला बॉटलमध्ये एंटर होऊन देत नाही. ॲम्बर कलर बॉटल असतात ते सनलाईटला त्याच्यामध्ये एंटर होऊन देत नाही. आणि दुसरी प्रिकॉशन, क्लोरोफॉर्म आपण बॉटलमध्ये संपूर्ण भरायचा, म्हणजे पार त्याच्या टिपपर्यंत भरायचा, कारण एअर आत जाऊ नये म्हणून क्लोरोफॉर्म पूर्ण भरून टाकायचा. तर त्याच्यामुळे काय होतं, एअर त्याच्यात जात नाही आणि त्याचं ऑक्सिडेशन होणार नाही. तिसरं प्रिकॉशन आपण घेऊ शकतो, आपण त्याच्यात 1% इथेनॉल म्हणजे इथिल अल्कोहोल वापरू शकतो. आपण 1% इथेनॉल आपण वापरू शकतो. तर इथेनॉल नेमकं काय करणार बघा, हा जर फॉजिन तयार झाला, फॉजिन काय, C डबल बॉन्ड O Cl Cl, हा काय, हा एक फॉजिन आहे. हा जर फॉजिन तयार झाला तर इथं आपण काय वापरतो, इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोलचं फॉर्म्युला काय, OHC2H5. इथून H आणि इथून हा Cl म्हणजे बाहेर काय जाईल, HCl. म्हणून आपण इथिल अल्कोहोलचे किती मोल्स घ्यायचे असतात, 2. इथून हा H, इथून हा H, इथून Cl, इथून Cl, म्हणजे टॉईस 2 टाइम्स HCl बाहेर जाईल आणि काय तयार होईल, C डबल बॉन्ड O, इथं हा O, इथं O, इथं C2H5 आणि इथं पण C2H5. तुम्ही बघा हा काय CO3 आणि CO3-2 ला आपण काय म्हणत असतो, कार्बोनेट. आणि हा इथाइल ग्रुप किती वेळा आहे, 2दा,
म्हणून याला आपण लिहितो डाय इथाइल कार्बोनेट. याला आपण काय म्हणत असतो, डायइथाइल कार्बोनेट. म्हणजे जरी फॉजिन तयार झालं तर हा इथिल अल्कोहोल काय करेल, त्याला डायइथिल कार्बोनेट मध्ये कन्वर्ट करेल आणि हा नॉन पॉइझनस असतो. समजलं. म्हणजे फॉजिन तयार होण्यासाठी आपण 3 प्रिकॉशन घेतो. एक तर अँबर कलर बॉटल वापरतो म्हणजे सनलाईट एंटर होणार नाही. दुसरं बॉटल पूर्ण भरून टाकतो आणि बॉटल ज्यावेळेस आपण क्लोरोफॉर्म वापरणार त्याच्यानंतर परत आपण त्याची कॅप एकदम टाईट ठेवणार म्हणजे एअर एंटर होणार नाही. आणि तिसरं त्याच्यात 1% इथिल अल्कोहोल टाकतो. इथिल अल्कोहोल काय करतो, जो फॉजिन तयार झालेला आहे त्याला डाय इथिल कार्बोनेटमध्ये कन्वर्ट करतो आणि डाय इथिल कार्बोनेट हा पॉइझनस नसतो. तर समजली पहिली रिॲक्शन. काय क्लोरोफॉर्मचं जर ऑक्सिडेशन झालं तर काय कोणता गॅस तयार होतो, फॉजिन, जो काय पॉइझनस आहे. ओके, पुढली रिॲक्शन आहे हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस म्हणजे OH ने रिप्लेस करायचा. म्हणून आपण इथं घेतो ॲक्वेज NaOH. OH जाईल Cl च्या जागेवर आणि Cl जाईल OH च्या जागेवर. इथं किती Cl आहे, 3 Cl आहे म्हणून मी इथं 3दा NaOH घेतो. ॲक्वेज NaOH. हा OH इथं जाईल, Cl तिकडं म्हणजे 3 टाइम्स NaCl बाहेर जाईल आणि काय तयार होईल, HCOH OH OH. तुम्हाला माहिती आहे 2 OH एका कार्बनवर अनस्टेबल, इथं तर 3 OH आहे म्हणून पहिलं वॉटर इलिमिनेट करायचं. इथून H आणि इथून OH. कुठून सुद्धा तुम्ही H आणि OH काढू शकतात. तर त्याच्यानंतर काय तयार होईल, HC सिंगल बॉन्ड O आणि हा OH बॉन्ड 1 2 3च बॉन्ड आहे म्हणून हा चौथा बॉन्ड म्हणजे एक ॲसिड तयार झाला. काय तयार झाला, एक ॲसिड तयार झाला. जर त्या ॲसिडला परत NaOH जर रिॲक्ट झाला तर तुम्हाला माहिती आहे ॲसिडचा हा हायड्रोजन आणि NaOH हा बेस आहे म्हणून इथून वॉटर बाहेर पडेल H2O आणि तयार होईल HC डबल बॉन्ड ONA. याला आपण सोडियम फॉर्मेट म्हणतो, O निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह. तर ही होती दुसरी रिॲक्शन ज्याला आपण हायड्रोलिसिस रिॲक्शन म्हणतो. ओके, पुढली जी रिॲक्शन आहे आपली याला आपण कार्बिल अमाइन रिॲक्शन म्हणतो किंवा याला आपण आयसोसायनाइड टेस्ट किंवा हॉफमॅन्स कार्बिल अमाइन रिॲक्शन. याला 3 नावं आहे, कार्बिल अमाइन रिॲक्शन किंवा याला आपण आयसोसायनाइड टेस्ट आणि हॉफमॅन्स कार्बिल अमाइन रिॲक्शन. आता एक आयसोसायनाइड टेस्ट का म्हटलं गेलं, कारण ही रिॲक्शन फक्त प्रायमरी अमाइनच दाखवतो. ही रिॲक्शन कोण दाखवतो, फक्त प्रायमरी अमाइन. तर काय प्रायमरी अमाइन, CH3 CH2 NH2 याला म्हणायचं इथेन अमाइन. बघा अमोनियाचा फॉर्म्युला काय आहे, NH3. अमोनियाचा फॉर्म्युला काय आहे, NH3. आणि इथून जर एक हायड्रोजन आपण रिप्लेस केला तर आपण त्याला प्रायमरी अमाइन म्हणतो. आणि एक हायड्रोजन रिप्लेस करून आपण R ग्रुप टाकला तर R ग्रुप मी इथं काय टाकला, CH3 CH2. तुम्ही CH3 पण टाकू शकता ज्याला आपण मिथेन अमाइन म्हणतो. तर 2 हायड्रोजन नायट्रोजन संघ जर दिसले तर याचा अर्थ तो प्रायमरी अमाइन आहे. कारण अमोनिया संघ 3 हायड्रोजन असतात, इथं 2 हायड्रोजन दिसले म्हणजे एक हायड्रोजन काय झाला, रिप्लेस झाला. आणि पहिली गोष्ट नीट समजून घ्यायची, ही रिॲक्शन फक्त प्रायमरी अमाइनच दाखवतं. ही रिॲक्शन तुम्हाला अमाइन चॅप्टरमध्ये एकदम डिटेलमध्ये शिकायला भेटणार आहे, पण मी इथंच तुम्हाला एकदम डिटेलमध्ये ही रिॲक्शन शिकवतो आणि तिथं आपण त्याला परत रिवाइज करू. तर इथं प्रायमरी अमाइन घेतल्यानंतर इथं आपण घेतो क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला काय, CHCl3. नंतर मी तुम्हाला याची डिटेल मेकॅनिझम पण शिकवणार आहे. याचं नाव काय, क्लोरोफॉर्म. आणि इथं आपण टाकतो अल्कोहोलिक NaOH. बघा हा Na हा कोणता घ्यायचा, आपण अल्कोहोलिक घ्यायचा. आता बघा इथं Cl किती वेळा आहे, 3दा. Na जाईल Cl संग म्हणजे काय तयार होईल, NaCl.
पण प्रॉब्लेम आहे Cl इथं 3 वेळेस आहे, म्हणून आपण इथं Na पण किती वेळेस घेऊ, 3 वेळेस. म्हणजे 3 वेळेस NaCl बाहेर जाईल. तर मी इथं बाय प्रोडक्ट्स आधीच लिहून घेतो, 3 टाइम्स NaCl. इथं Na आणि इथून Cl. ओके, आता हायड्रोजन्स किती आहे बघा, इथं 2 हायड्रोजन्स आहे आणि इथं 1, म्हणजे टोटल 3. आणि इथं OH पण 3 वेळा आहे. इथं 2 हायड्रोजन आणि हा हायड्रोजन 3 हायड्रोजन, आणि इथं OH पण किती वेळा आहे, 3 वेळा आहे. म्हणजे 3 टाइम्स वॉटर पण बाहेर जाईल. म्हणजे राहिलं काय, इथं दोन्ही हायड्रोजन गेले, इथून एक हायड्रोजन गेला, म्हणून इथं नायट्रोजन आणि इथं फक्त कार्बन. तर काय शिल्लक राहिलं, CH3 CH2N आणि फक्त कार्बन, म्हणून आपण N ट्रिपल बॉन्ड C असं लिहितो आणि यालाच आपण आयसोसायनेट म्हणतो. बघा परत ही रिॲक्शन समजून सांगतो. आपण इथं प्रायमरी अमाइन घ्यायचा, मग तो अलिफॅटिक घ्या किंवा अरोमॅटिक घ्या, त्याच्या जागेवर त्याच्याच नंतर काय टाकायचं आपण, क्लोरोफॉर्म CHCl3. आणि इथं NaOH घ्या किंवा KOH घ्या, तो पाहिजे अल्कोहोलिक. तर इथं Na जाईल Cl संग, पण प्रॉब्लेम आहे Cl हे 3 वेळेस आहे आणि मग Na पण आपल्याला किती वेळेस घ्यावं लागेल, 3 वेळेस. म्हणजे 3 टाइम्स NaCl बाहेर जाईल. इथं OH किती वेळा आहे, 3 वेळा. इथं हायड्रोजन्स किती आहे, इथं 2 आणि इथं एक, टोटल किती आहे, 3 हायड्रोजन्स आहे. म्हणजे 3 टाइम्स वॉटर बाहेर जाईल. म्हणजे हे सगळं बाहेर झालं, फक्त इथं N आणि इथं C राहिलं, म्हणून आपण NC तयार होतं, ज्याला आपण आयसोसायनेट म्हणतो. म्हणून आपण याला काय म्हणू शकतो, इथाइल आयसोसायनाइट, किंवा आपण याला इथाइल कार्बेल अमाइन असं म्हणू शकतो. याला आपण इथाइल कार्बेल अमाइन पण म्हणू शकतो. समजली ही रिॲक्शन. तर या रिॲक्शनचं मेकॅनिझम कसं होतं, त्याआधी ही रिॲक्शन ॲनिलीन दाखवू शकतं का बघा. हा झाला NH2, हा झाला ॲनिलीन. मला सांगा, हा ॲनिलीन प्रायमरी अमाइन आहे का, रिंगला काय अटॅच आहे, NH2 आहे का नाही. बघा ॲनिलीन हा प्रायमरी अमाइन आहे का. बघा 2 नायट्रोजनला 2 हायड्रोजन दिसले, म्हणजे 100% हा काय प्रायमरी अमाइन आहे. इथं मी घेतो क्लोरोफॉर्म CHCl3 आणि मी यावेळेस घेतो अल्कोहोलिक KOH. मी काय सांगितलं होतं, K जाईल Cl संग, पण Cl किती वेळेस, 3 वेळेस. म्हणजे K पण किती वेळा घ्यायचा आपल्याला, 3 वेळेस. म्हणजे इथं तयार होईल 3KCl. इथं OH 3 आहे, इथं हायड्रोजन एकदा आणि इथं 2दा, म्हणजे 3 वेळेस हायड्रोजन, म्हणजे 3 टाइम्स वॉटर बाहेर जाईल आणि तयार काय होईल, ही बेन्झीन रिंग. इथं N ट्रिपल बॉन्ड C, बेन्झीन आयसोसायनेट म्हणू शकतो आपण, किंवा बेन्झीन कार्बेल अमाइन पण म्हणू शकतो. आणि याची खासियत काय आहे, हा जो आयसोसायनाइट आहे, इथाइल आयसोसायनाइट किंवा कोणताही आयसोसायनाइट, याचा खूप फाऊल स्मेल आहे, खूप घाण वास येतो, खूप फाऊल स्मेल आहे, किंवा खूप ऑफेन्सिव्ह स्मेल आहे. ऑफेन्सिव्ह म्हणजे आपल्याला तो ब्रीथ करता येणार नाही. म्हणजे आपण जर केमिस्ट्री लॅबमध्ये ही रिॲक्शन जर केली तर खूप घाण वास येईल, त्याच्यावरून आपल्याला लगेच कळणार हा प्रायमरी अमाइन आहे. ही रिॲक्शन सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन दाखवत नाही. अमाइन चॅप्टरमध्ये आपण ही रिॲक्शन डिटेलमध्ये बघणार आहोत, तिथं कळणार तुम्हाला ही सेकंडरी आणि टर्शरी का दाखवत नाही. कारण आपल्याला 3 हायड्रोजन्स काढायचे असतात, एकूण 2 आणि एकूण 1, टोटल 3 हायड्रोजन काढून आपण 3 टाइम्स वॉटर बाहेर काढतो. पण जर सेकंडरी जर असतं तर इथं एकच हायड्रोजन असता, आणि टर्शरी असतं तर हायड्रोजनच नसता. म्हणून ही रिॲक्शन कोण दाखवते, फक्त प्रायमरी अमाइनच. आणि एकदम ऑफेन्सिव्ह स्मेल असतो, एकदम घाण वास असतो, त्याच्यावरून आपल्याला डिस्टिंग्विश होऊ शकतं काही प्रायमरी अमाइन आहे. म्हणून याला आपण आयसोसायनाइट टेस्ट म्हटलं. तर आता आपण त्याची मेकॅनिझम बघू. तर बघा याची मेकॅनिझम खूप सोपी आहे. इथं मी घेतला क्लोरोफॉर्म, इथं K जाईल एका Cl संग, एकदाच KOH घेतला बघा मी, हा K जाईल Cl संग, म्हणजे इथं बाहेर जाईल KCl. इथं OH जाईल या H संग, म्हणजे बाहेर जाईल H2O. म्हणजे काय उरलं बघा, हा OH हा हायड्रोजन घेईल, म्हणजे ते हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन तिथंच राहतील, म्हणून या कार्बनवर हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत तसे.
आणि 2च क्लोरीन राहतील म्हणून Cl2. बघा या कार्बनचा ऑक्टेट काय कंप्लीट झालेला नाही आहे. हा कार्बनचा ऑक्टेट कंप्लीट झाला नाही म्हणजे हा काय आहे, ॲज अ इलेक्ट्रोफाईल आहे. हा काय आहे, ॲज अ इलेक्ट्रोफाईल आहे. आता बघा मी एक प्रायमरी अमाइन घेतो, यावेळेस मी मिथेन अमाइन घेतो. आणि तुम्हाला नायट्रोजनची खासियत माहीत पाहिजे. नायट्रोजन 3 बॉन्ड असेल तर एक लोन पेअर असतो. बघा 3 बॉन्ड आहे का, इथं 2 आणि इथं एक 3 बॉन्ड, एक लोन पेअर. हा जो इलेक्ट्रोफाईल आहे CCl2 इलेक्ट्रोफाईल म्हणजे याची इलेक्ट्रॉन घेण्याची कॅपॅसिटी. हा लोन पेअर आहे म्हणजे हा न्यूक्लिओफाईल आहे. न्यूक्लिओफाईल याला इलेक्ट्रॉन्स देणार म्हणजे तयार काय होणार बघा, CH3N. ऑलरेडी 2 हायड्रोजन्स आहे, हा एक हायड्रोजन, हा दुसरा हायड्रोजन. आणि तो कशाला जॉईन झाला, कार्बन. कार्बनवर किती क्लोरीन आहे, 2. नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज, कारण त्यांनी स्वतःचे इलेक्ट्रॉन्स दिले. क्लोरीनने ते इलेक्ट्रॉन्स घेतले, सॉरी कार्बनने ते इलेक्ट्रॉन्स घेतले म्हणून कार्बनवर कोणता चार्ज, निगेटिव्ह चार्ज. इथून एक H आणि इथून Cl गेला तर इथं डबल बॉन्ड तयार होईल. इथून H आणि इथं Cl गेला तर आता ट्रिपल बॉन्ड तयार होईल. नीट इमॅजिन करा, इथून H आणि इथून Cl गेला तर इथं डबल बॉन्ड, इथून H आणि इथून Cl गेला तर इथं अजून काही एक बॉन्ड तयार होईल. म्हणजे 2दा काय बाहेर जाईल, इथं लिहितो -2 SCl. तर फायनली तयार काय होईल, CH3N ट्रिपल बॉन्ड C. तर ही होती आयसोसायनाइड टेस्ट, ज्याला आपण कार्बिलामाइन टेस्ट म्हणतो. तर असेच छोटे छोटे व्हिडिओ आपण आता इथून पुढे अपलोड करणार म्हणजे आपले कन्सेप्ट फास्ट कंप्लीट होतील. आपण दिवसाला 1-2 व्हिडिओज अपलोड करत जाणार आहे. मध्यंतरी आपले व्हिडिओ आले नाही, पण आतापासून आपले व्हिडिओज रेग्युलरली येत जातील. आणि प्रत्येक रिॲक्शनवर एक सेपरेट व्हिडिओ असेल म्हणजे त्या रिॲक्शनबद्दल जेवढी काय माहिती असेल ती त्या व्हिडिओमध्ये असेल. तर इथंच आपण ही व्हिडिओ स्टॉप करू. काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.